आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये इथं नरेंद्र चाटे सर यांचं 18 किलो वजन होतं. वजनमुळे खूप त्रस्त होते, पण आज त्यांचं वजन 18 किलो कमी झालेलं आहे. आपण विचारूया याचं राज काय. मी नरेंद्र चाटे, लातूर येथील बांधकाम व्यावसायिक. आणि मी ग्राउंडवर येण्याच्या अगोदर माझं जवळजवळ 80 किलो वजन होतं. आणि मग जेव्हा माझ्या मित्रांनी मला ग्राउंडवर येण्याचा आग्रह केला आणि त्यानंतर मी सोपा व्यायाम म्हणजे वॉकिंग करू बाबा, ह्यांच्यासोबत गप्पा मारत आपल्याला वॉकिंग करता येईल, त्या दृष्टीनं मी वॉकिंग करत जेव्हा 2 महिने 3 महिने वॉकिंगचा कॉन्स्टंट रेशो ठेवला आणि वजन करून बघितलं तर तेवढंच वजन होतं. मग नंतर म्हणलं हे वजन कसं कमी होतं, हे लोक म्हणजे आपण कुठला डॉक्टरकडे दाखवायचं का काही वाचन करायचं. त्याच्यामध्ये मग मी वाचन केल्यावर माझ्या लक्षात आले की थोडंसं डायटिंगचं म्हणजे जी फूड कल्चर आहे आपलं, त्याच्यामध्ये थोडा बदल केला पाहिजे आणि वॉकिंग केली पाहिजे. किती व्यायाम केला तर जास्तीत जास्त 400 कॅलरीज बर्न होणार आहेत. मग ते आपल्या फूडवर कंट्रोल आणला त्याच्यामधून. मग त्या कन्सेप्टमध्ये सकाळी नाश्ता घेणे, दुपारचं जेवण घेणे आणि रात्रीचं जेवण घेणे, असं त्याला 4-4 घंट्याचा गॅप दिला त्याच्यामध्ये. आणि 4 घंट्याचा गॅप दिल्यामुळे सर्व जेवण व्यवस्थित पचन होत होतं. आणि वॉकिंग करायला मग आता स्पीड घेतली. मग त्या वॉकिंगचंही एक नॉलेज लक्षात आलं की जेव्हा आपण जागेवर थांबलेलो असतो तेव्हा शरीरामध्ये 5 लिटर रक्त एका मिनिटात आपलं हार्ट शरीरामध्ये फिरवत असते. आणि जेव्हा वॉकिंग करायला चालू केलं तर ते 15 लिटर रक्त म्हणजे शरीरात फिरणं चालू झालं. आणि मग माझं वजन हळूहळू कमी होत गेलं. दर महिन्याला 1 किलो 1.5 किलो असं करत वर्षभरात मी आता 18 किलो वजन कमी केलं. आणि माझं जे कन्सेप्ट क्लिअर झाले ते मी सर्व माझ्या मित्रांना मग शेअर करायला चालू केलं की माझ्यासोबत समाजातही असे बदल आले पाहिजेत लोकांमध्ये. प्रत्येक जण वजनामुळे त्रस्त आहेत, त्याचे म्हणजे ब्लॉकेजेस तयार व्हायलेत, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढायला आहे. तर ह्याच्यासाठी फक्त तुम्ही नियमित व्यायाम, सोपा व्यायाम म्हणजे वॉकिंग करा, त्याच्यानंतर थोडंसं सूर्यनमस्कार करा आणि त्यानंतर घरी गेल्यावर नाश्ता म्हणजे चहा न घेता फळं घ्या. फळ हे अमृत आहे आपल्या सृष्टीवरचं. आणि फळ आणि एनर्जीसाठी थोडासा नाश्ता हे केल्यानंतर पुढच्या 4 घंट्यानंतर जेवण घ्या दुपारचं. आणि दुपारचं जेवण झालं की संध्याकाळचं जेवण करा. इतकं सिंपल कन्सेप्ट आहे. महाराष्ट्रीयन फूड इतकं चांगलं आहे की त्या जेवणाला तोड नाही. त्याच्यामध्ये एवढे प्रोटीन इनटेक आहेत. म्हणजे तुम्ही डाळ जर खाल्ली 100 ग्राम आणि त्याच्यासोबत चिकनचं कंपॅरिझन केलं 100 ग्रामचं, तर डाळीमध्ये 25 ग्राम प्रोटीन आहेत आणि चिकनमध्ये पण 25 ग्राम आहेत. पण डाळ ही पचायला 4 घंट्यात पचते आणि चिकन पचायला हे कमीत कमी 6 घंटे लागतात आणि ते बॉडीतून बाहेर निघायला 72 घंटे घालतात. तर त्याच्यासाठी तुम्ही योग्य शाकाहाराचं म्हणजे पालन केलं तर आपल्याला म्हणजे एकदम चांगलं निरोगी जीवन जगता येईल. आणि हे सर्वांनी ह्या पद्धतीने व्यायाम करावा. दररोज सर किती वेळ व्यायाम करता आपण? मी दररोज सकाळी 1 तास वॉकिंग करतो, 1 तास वॉकिंग आणि अर्धा तास सूर्यनमस्कार करतो. 1.5 तासाचा व्यायाम केल्यामुळं माझी रोज 1000 कॅलरीज बर्न होतात. आणि दुपारचं जेवण, सकाळचं जेवण ह्याच्यामधलं कॅलरी कमी केल्या जरा जेवणामध्ये, त्याच्यामुळं एकदम बॉडीला परफेक्ट माझं वजन आता मॅच झालेलं आहे. आता माझं वजन किती आहे? आता माझं वजन 62 किलो आहे. 62. आणि अगोदर किती होतं? 80 किलो वजन होतं. आता माझं 62 किलो वजन झालं. की यांचं 18 किलो वजन झालंय. कुठलंच मेडिसिन न घेता फक्त सकाळचा व्यायाम 1 तास ते 1.5 तास करून त्यांनी 18 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि बघू शकता की अतिशय सुंदर दिसत आहेत. एकदम म्हणू शकता की चकचकाकी आलेली आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत. आणि हे सर्व नामांकित क्षेत्रामधले, बिल्डर क्षेत्रामध्ये आणि एज्युकेशन क्षेत्रामध्ये, बिझनेस क्षेत्रामधले व्यक्ती आहेत. हे सर्वजण इथं क्रीडा संकुल येतात, व्यायाम करतात. यांचं आदर्श घेतला पाहिजे आणि सर्वजण व्यायाम केला पाहिजे. जय हिंद, जय भारत.